गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे फर्स्ट इयर BComसाठी आपली अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि आपण या लेक्चर सिरीजमध्ये टॉपिक शिकत आहोत पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. याची सरप्लस कॅपिटल मेथड आपली पूर्णपणे झालेली आहे. तुम्ही लेक्चर सिरीजमध्ये जाऊन बघू शकतात. आणि आपण दुसरी मेथड या टॉपिकची सुरू केलेली आहे, मॅक्झिमम लॉस मेथड. आणि या मेथडचे सुद्धा आपले प्रॉब्लेम थेरी लेक्चर झालेलं आहे आणि या मेथडनुसार आजच्या लेक्चरला आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करून घेत आहोत मॅक्झिमम लॉस मेथडचा. मग मॅक्झिमम लॉस मेथडचा आज आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा आणि समजून घ्या की मॅक्झिमम लॉस मेथडनुसार प्रॉब्लेम कसा सॉल्व केला जातो. तर प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तिथं ऑन होतील आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स सहज मिळू शकतील. तर प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सरप्लसमध्ये आपण शिकलेलोच आहोत. बॅलन्स शीट दिली जाते आणि इन्स्टॉलमेंट वगैरे दिले जातात. फक्त रिक्वायरमेंट व्यवस्थित वाचा, सरप्लस मेथड का मॅक्झिमम लॉस मेथड, इथं तुम्हाला समजेल. प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर नोशनल लॉस मेथड. मग नोशनल लॉस म्हणजे मी थेरीमध्ये याच लेक्चर सिरीजमध्ये मॅक्झिमम लॉसचं थेरी लेक्चर बघा, तिथं मी खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मॅक्झिमम लॉस मेथड कशी सोडवायची आणि त्याचा अर्थ काय. तर नोशनल लॉस म्हणजेच मॅक्झिमम लॉस, म्हणजे मॅक्झिमम लॉस मेथडनुसार सोडवायचं. आणि बाय अप्लाइंग दी प्रिन्सिपल ऑफ गार्नर वर्सेस मरे. गार्नर वर्सेस मरे हा प्रिन्सिपल आपण मॅक्झिमम लॉस मेथडमध्येच अप्लाय करतो. तर मॅक्झिमम लॉस मेथडनुसार सोडवायचं. आता तुम्हाला माहिती आहे सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये आपण दोन स्टेटमेंट बनवायचो, एक सरप्लसचं स्टेटमेंट आणि एक डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. या मेथडमध्ये सोल्युशनमध्ये फक्त एकच स्टेटमेंट बनवायचं आणि त्या स्टेटमेंटचं नाव आहे पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ स्टेटमेंट शोईंग पिसिमल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. मग स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर मॅक्झिमम लॉस मेथड एवढा स्टेटमेंट बनवायचं. आता बनवताना तुम्हाला माहिती आहे या स्टेटमेंटचे 3 कॉलम कंपल्सरी असतात. डेट, पर्टिक्युलर, कॅश सरप्लसमध्ये बनवलेले आपण. या व्यतिरिक्त लायबिलिटी. मग कॅश नंतर किती लायबिलिटी इथं बघा, कॅपिटल आपण सगळ्यात शेवटी बनवतो. बी लोन म्हणजे पार्टनर लोन. रिझर्व्ह फंड ही लायबिलिटी नाही, ती ॲक्युमुलेटेड बॅलन्स आहे. क्रेडिटर्स, मग क्रेडिटर्स आणि बी लोन दोनच लायबिलिटी आहे. मग कॅश नंतर 2 कॉलम करा, क्रेडिटर्स आणि बी लोन, आणि त्याच्यानंतर पार्टनर कॅपिटल. या पद्धतीने आपण कॉलम तयार करणार. आता आपण प्रॉब्लेम सोडूया विद्यार्थी मित्रांनो. तर या स्टेटमेंटची सुरुवात कशी करतात, सरप्लसमध्ये जसं सोडवलं तसंच सोडवायचं. म्हणजे जोपर्यंत या लायबिलिटी तुम्ही नील करतात तोपर्यंत जसं सरप्लसमध्ये सोडवलं तसंच सोडवायचं. म्हणजे जेव्हा शेवटी फक्त पार्टनर शिल्लक राहतील तेव्हा या मेथडनुसार थोडंफार बदल आहे, बाकी सेम तसंच सोडवायचं जसं सरप्लसमध्ये सोडवलं. मग या स्टेटमेंटची सुरुवात आपण कशी करतो, तर डेट अगोदर आपण लिहिणार. 31 डिसेंबर बॅलन्स शीटची डेट आहे, तर तुम्ही डेट घ्या 31 डिसेंबरचा पुढचा दिवस. मग 1 जानेवारी 2024. मग इथे लिहा डेटमध्ये 1 जानेवारी 2024. आणि जेवढे कॉलम तयार केले त्या सगळ्यांचे आपण रेकॉर्ड करतो बॅलन्सेस. मग रेकॉर्ड करा बॅलन्सेस ॲज पर. यांचे सगळ्यांचे बॅलन्सेस कुठं असतात, बॅलन्स शीटला. मग बॅलन्स शीटला जा आणि बॅलन्सेस रेकॉर्ड करा. कॅश ॲसेट साईडला बघा, कॅश 2000. क्रेडिटर्स इथं लायबिलिटीला बघा 10,000. त्यांच्या अमाऊंट त्यांच्या कॉलमला लिहायच्या. त्याच्यानंतर बी लोन 5,000. आणि पार्टनरचं कॅपिटल, एचं कॅपिटल 13,000, बीचं कॅपिटल 10,000 आणि सीचं कॅपिटल 3,000. तर आता आपण अमाऊंट लिहिल्या. याच्यानंतर काय करायचं, बॅलन्स शीटला जे ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस असतात ते ॲड लेस करायचे कॅपिटलमध्ये. मग कोणते ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस, जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस. हे लायबिलिटीला जर आले तर कॅपिटलमध्ये ॲड करा. असेटला एकच बॅलन्स असतो, प्रॉफिट अँड लॉस, तो आला तर लेस करा. मग इथं रिझर्व्ह फंड लायबिलिटीला आला तो तुम्हाला ॲड करावा लागेल. लायबिलिटीचे बॅलन्स आपण ॲड करतो. मग ॲड करा, ॲड रिझर्व्ह फंड. आणि तो कशामध्ये ॲड करायचा, कॅपिटलमध्ये, तिघांच्या. मग ॲड करण्यासाठी रेशो वापरा. रेशो तर इथं पर्सेंटेजमध्ये दिला. कसा दिला, 40% कन्वर्ट करायचा असं दिला तर 40% ॲज टू 20%. मग पर्सेंटेजला इग्नोर करा. मग किती राहिले, 40 40 20 इक्वल 0 कट करा, एक 0 कट होणार. शिल्लक राहिले 4 4 2. मग याला एकच संख्येने भाग जातो.
4 4 2 शिल्लक राहिले, बे एक बे, बे दुने 4, बे दुने 4. आपण रेशो कन्वर्ट केला, रेशो किती आला 2 2 1. पर्सेंटेजमध्ये दिलं तर रेशो या पद्धतीने कन्वर्ट करा. मग रेशो आहे 2:2:1. मग टोटल जनरल रिझर्व्ह फंड किती 5000. मग तुम्हाला माहिती 5000 रिझर्व्ह फंड आहे, त्याला टोटल रेशोने डिवाइड करा. 2 आणि 2 4 आणि 1 5. मग 5ने डिवाइड केलं तर 1000चा एक शेअर येतो. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती 2, मग 1000 गुणिले 2 म्हणजे 2000. मग एला द्या 2000, बीचे पण 2 शेअर आहे म्हणजे बीला पण जाणार 2000 आणि सीचा एकच शेअर आहे म्हणजे सीला जाणार 1000. आणि ॲड करायची आहे, ॲड करा आणि बॅलन्स काढा. मग नेक्स्ट लाईन बॅलन्स, ज्यांच्यामध्ये ॲड झालं नाही त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 10,000, 5,000. आता कॅपिटल बघा, 13मध्ये 2 ॲड झाले म्हणजे किती झाले 15,000. 10 आणि 2 12,000 आणि 3 आणि 1 4,000. या पद्धतीने आपण बॅलन्स ॲड केले. असेटला बॅलन्स आहे का, प्रॉफिट अँड लॉस नाही आहे. मग ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस ॲडलेस झाले. याच्यानंतर पेमेंट करा. मग तुम्हाला माहिती सगळ्यात पहिला पेमेंट आपण करतो रिअलायझेशन एक्सपेन्सेस. पण रिअलायझेशन एक्सपेन्सेस इथं सेपरेट दिलेले नाही, प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत दिले. तुम्हाला हे असे प्रॉब्लेम मी शिकवलेले आहे. प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत जर एक्सपेन्सेस असतील तर एक्सपेन्सेस पहिल्यांदा पेड करण्याची गरज नाही. ते कधी पेड करायचे, इन्स्टॉलमेंट घेतली का लगेच पेड करायचे, म्हणजे इन्स्टॉलमेंट सोबत पेड करा. मग आत्ता पेड करण्याची गरज नाही. मग आत्ता आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करणार नाही, ते इन्स्टॉलमेंट सोबत पेड करू. मग कुणाला पेमेंट करायचं, लायबिलिटी. मग बघा 2 लायबिलिटी तुम्ही तयार केल्या, एक क्रेडिटर आणि एक बी लोन. क्रेडिटर आणि बी लोन या एकाच कॅटेगरीच्या लायबिलिटी असतील तर सोबत पेड करा. परंतु आपल्याला माहिती क्रेडिटर आणि बी लोन एका कॅटेगरीच्या नाही आहे. क्रेडिटर ही थर्ड पार्टी एक्सटर्नल लायबिलिटी आहे आणि बी लोन पार्टनर लोन ही इंटरनल लायबिलिटी आहे. म्हणजे ही लायबिलिटी वेगळ्या कॅटेगरीची आणि ही लायबिलिटी वेगळ्या कॅटेगरीची. मग लायबिलिटी जर सेम कॅटेगरीच्या असल्या तर सोबत पेड करायच्या, वेगवेगळ्या कॅटेगरीच्या असल्या तर सेपरेट पेड करायच्या. मग आता पहिले क्रेडिटर्स पेड करा कारण सेपरेट कॅटेगरी आहे. मग लेस क्रेडिटर्स पेड. आता क्रेडिटरला द्यायचे 10,000. तुम्हाला हा स्टेटमेंट शिकवलेला आहे सर प्लसमध्ये. कॅश कमी असेल तर जेवढी आहे तेवढी देऊन टाका. मग आत्ता आपण किती पेड करू शकतो, फक्त 2,000. मग क्रेडिटरच्या कॉलममध्ये आणि कॅश कॉलममध्ये 2,000 लिहा, लेस करा आणि बॅलन्स काढा. मग परत आपण बॅलन्स कॅल्क्युलेट करूया. बॅलन्स किती 2,000 पैकी 2,000 दिले, कॅश संपली. क्रेडिटर्सला 10,000 द्यायचे होते, 2,000 दिले, शिल्लक राहिले 8,000. यांना पेमेंट झालं नाही, त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 5,000, 15,000, 12,000 आणि 4,000. कॅश कॉलमवर नजर ठेवा. कॅश संपली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्टेटमेंट सरप्लसमध्ये सोडवलेलं आपण. कॅश संपली तर काय वापरायची, इन्स्टॉलमेंट. मग इन्स्टॉलमेंट नंबर 1, डेट काय आहे 17 जानेवारी. इथे लिहा 17 जानेवारी 2024. एक तर तुम्ही 17/1/2024 असं पण लिहू शकतात किंवा मंथचं नाव टाकून पण लिहू शकतात. हे इरेज करू आपण आणि इथे लिहा फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिली इन्स्टॉलमेंट तुम्ही वापरत आहात, फर्स्ट इन्स्टॉलमेंट. याला फर्स्ट रिअलायझेशन असं पण म्हणतात. मग फर्स्ट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट किती 10,500. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आपण कोणत्या कॉलममध्ये लिहितो, कॅश कॉलममध्ये. आपल्याकडे 10,500 आले. पेमेंट कोणाचा चालू होता, क्रेडिटरचा पेमेंट स्टॉप करा कारण या इन्स्टॉलमेंट सोबत काय दिले, एक्सपेन्सेस. मग प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत जर एक्सपेन्सेस दिले तर लगेच एक्सपेन्सेस पहिले पेड करायचे. मग लेस एक्सपेन्सेस पेड. मग एक्सपेन्सेस पेड करा. किती एक्सपेन्सेस आहे 500. फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. आता कॅश किती शिल्लक राहिली 10,000. कुणाचा पेमेंट चालू होता, क्रेडिटरला द्यायचे 8,000. आपल्याकडे कॅश 10,000 जास्त आहे, देऊन टाका. लेस क्रेडिटर्स पेड. मग क्रेडिटर्स पेड करतोय आपण 8,000. जेवढे पेड करतात ते अगोदर कॅश कॉलममध्ये लिहा, नंतर क्रेडिटरच्या कॉलममध्ये 8,000 वजा करा आणि बॅलन्स काढा. मग परत आपण इथं बॅलन्स काढूया. बॅलन्स शिल्लक राहिला विद्यार्थी मित्रांनो 10 पैकी 8,000 दिले म्हणजे शिल्लक राहिले 2,000. क्रेडिटर्स नील झाले. बाकीचे अमाऊंट त्यांना पेमेंट नाही झालं आहे तशा खाली घ्या. 15,000, 12,000 आणि 4,000. आता कोणती लायबिलिटी पेड करायची, बीचं लोन 5,000 आहे. आपल्याकडे किती आहे 2,000 आहे. जेवढे आहे तेवढे पेड करा, नंतर आपण आल्यावर पेड करू. मग लेस बीज लोन
पेड. आपण क्रेडिटर आणि बी लोन सेपरेट पेड केले कारण त्या दोन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीचे लायबिलिटी आहे. मग किती पेड करताय 2000. अगोदर कॅशमध्ये लिहा 2000, नंतर बीच्या लोनमध्ये लिहा 2000 आणि लेस करा आणि अंडरलाईन करून बॅलेन्स काढा. मग परत बॅलेन्स काढू. कॅश 2000 पैकी 2000 दिले, कॅश संपली. बीचं लोन 5000 पैकी 2000 दिले, किती शिल्लक राहिले 3000. बाकीच्यांना पेमेंट झालंच नाही, त्यांच्या अमाऊंट आहे तशा खाली घ्या. 15000, 12000 आणि 4000. तर या पद्धतीने बॅलन्स काढला. आता बॅलन्सवर लक्ष द्या, कॅश कॉलमवर लक्ष द्या. कॅश संपली. मग कॅश जर संपली तर काय वापरायची इन्स्टॉलमेंट. मग इन्स्टॉलमेंट पहिली झाली, आता इन्स्टॉलमेंट नंबर 2. मग इन्स्टॉलमेंट नंबर 2 किती 22 फेब्रुवारी. मग इथं डेट कॉलममध्ये लिहा 22 फेब्रुवारी 2024 सेकंड इन्स्टॉलमेंट किंवा सेकंड रिअलायझेशन असं पण म्हणू शकता तुम्ही. इन्स्टॉलमेंट कधी वापरायची जेव्हा कॅश पूर्णपणे संपेल. मग कॅश संपली, इन्स्टॉलमेंट वापरली. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आहे 15750. कुणाचं पेमेंट चालू आहे बी लोन. बी लोनचं पेमेंट स्टॉप करा. या इन्स्टॉलमेंट सोबत काय दिले एक्सपेन्सेस. मग अगोदर एक्सपेन्सेस पेड करा. इन्स्टॉलमेंट सोबत एक्सपेन्सेस दिले तर अगोदर एक्सपेन्सेस पेड करायचे. एक्सपेन्सेस पेड. मग एक्सपेन्सेस किती 750 वजा करा. फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करून बॅलन्स लिहा 15000. आता 15000 आहे. कुणाचं पेमेंट चालू आहे बी लोन. बी लोनला द्यायचे 3000, आपल्याकडे 15000 देऊन टाका. लेस कॅश आपल्याकडे जास्त आहे, लेस बीज लोन पेड 3000 द्यायचे. मग अगोदर कॅश कॉलममध्ये लिहा 3000, कॅश कॉलममध्ये लिहा 3000 आणि बीच्या लोनमध्ये लिहा 3000 आणि वजा करून अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग बॅलन्स आपल्याकडे कॅश होती 15 पैकी 3000 दिले, कॅश शिल्लक राहिली 12000. दोन्ही लायबिलिटी नील झाल्या. आता फक्त कॅपिटल शिल्लक राहिलं, त्यांच्या अमाऊंट खाली घ्या 15000, 12000, 4000. दोन्ही लायबिलिटी विद्यार्थी मित्रांनो नील झाल्या. मग लायबिलिटी कशा नील केल्या, जशा सरप्लसमध्ये नील करत होतो तशाच. मग फरक काय या मेथडमध्ये आणि सरप्लसच्या मेथडमध्ये. फरक एवढाच आहे, जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील तेव्हा मॅक्झिमम लॉस मेथडनुसार सोडवायचं. लायबिलिटी नील जशा सरप्लसमध्ये केल्या तशाच करायच्या. मग आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले. मग आता मॅक्झिमम लॉस मेथडच्या स्टेप वापरा. या मॅक्झिमम लॉसचं थेरी लेक्चर बघा, मी तिथं सगळ्या स्टेप व्यवस्थितपणे समजून सांगितलेले आहे. तर मॅक्झिमम लॉस मेथडचे स्टेप कधी वापरायच्या, जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील. जोपर्यंत लायबिलिटी नील होत नाही तोपर्यंत स्टेप वापरू नका. मग आता फक्त पार्टनर शिल्लक राहिले, स्टेप वापरा. मग अगोदर आपण जागा ॲडजस्ट करून घेऊ. याला थोडं वरती घेऊ. स्टेप कधी वापरायचे, जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील. आता आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्या लायबिलिटी काय झाल्या नील झाल्या आणि फक्त पार्टनर शिल्लक राहिले. मग पार्टनर शिल्लक राहिले तर मॅक्झिमम लॉसच्या स्टेप वापरा. मॅक्झिमम लॉसच्या एकूण 5 स्टेप आहे, त्याच्यापैकी पहिल्या 4 तर कंपल्सरी सोडवायच्या 4. मग या स्टेपनुसार सोडवायचं. आणि मॅक्झिमम लॉसच्या स्टेप कधी वापरायचं, पेमेंट टू पार्टनर कॅपिटल. कारण पार्टनर कॅपिटल हा आपला लास्ट पेमेंट आहे. मग लास्ट पेमेंट आपला कोणता आहे, पार्टनर कॅपिटल हा आपला लास्ट पेमेंट आहे. मग स्टेप कोणती, तर या स्टेपनुसार वाचू आपण. हे सगळे शिकवलेले आहे मी. स्टेप व्यवस्थित समजून घ्या. पहिली स्टेप काय करा, मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करा. मग मॅक्झिमम लॉस कसा कॅल्क्युलेट करतात, त्याचा फॉर्म्युला आहे टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग चला आपण पहिल्या स्टेपनुसार सोडू. मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करू या सूत्राच्या मदतीने. मग इथं लिहायचं पर्टिक्युलरमध्ये मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू फॉर्म्युला काय, टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. टोटल कॅपिटल म्हणजे तिघांचं कॅपिटल. मग 15, 12, 4 तिघांची टोटल करा. 15 आणि 12 27, 27 आणि 4 31. मग टोटल कॅपिटल किती 31000, तिन्ही पार्टनरची टोटल मायनस कॅश अवेलेबल. जेव्हा तुम्ही मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करताय त्या सिच्युएशनला तुमच्याकडे कॅश किती ती घ्यायची. मग आत्ता आपण मॅक्झिमम लॉस सोडवतोय. आत्ता आपल्याकडे कॅश किती 12000. मग लिहा 12000. मग एवढं सोपं आहे. 31 मधून 12 वजा झाले, किती शिल्लक राहिले 19000. 19000 काय आला मॅक्झिमम लॉस. मग पुढच्या ओळीवर लिहा मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू किती आला
19,000. याला चौकोन करून ठेवा किंवा रेक्टँगल शेपमध्ये देऊन ठेवा. मॅक्झिमम लॉस सोडवलं म्हणजे स्टेप नंबर 1 सोडवली आपण. काय सांगितलं? मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट करा. केला कॅल्क्युलेट. मग स्टेप नंबर 2 वापरा. काय? जो मॅक्झिमम लॉस तुम्ही कॅल्क्युलेट केला तो काय करायचा? ट्रान्सफर करायचा, वाटायचा, डिस्ट्रीब्यूट करायचा. कुणाला वाटायचं? ऑल पार्टनरला, तिघांना वाटा, ABCला. आणि कसा वाटायचा? रेशो वापरा, प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे प्रॉब्लेमचा रेशो. मग जो मॅक्झिमम लॉस तुम्ही सोडवला 19,000 आपण सोडवला तो तिघांना वाटा, प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग चला दुसरी स्टेप सोडू. मॅक्झिमम लॉस पर्टिक्युलरमध्ये सोडवायचं, तिथं काहीच करायचं नाही. इकडे अमाऊंटमध्ये मॅक्झिमम लॉस काय सांगितलं? ट्रान्सफर करा. ट्रान्सफर टू कुणाला ट्रान्सफर करा? तिन्ही पार्टनरला, A, B अँड C. आणि कंसामध्ये रेशो आपण कन्वर्ट केला होता प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेमचा 2, 2, 1. मग मॅक्झिमम लॉस तिघांना वाटा असं सांगितलं आपल्याला. मॅक्झिमम लॉस काढायचा, त्याच्यानंतर तिघांना वाटायचं. मग कसं वाटायचं? 19,000 भागिले रेशो, तुम्हाला ते माहिती आहे. 19,000 भागिले टोटल रेशो 2 आणि 2 4 आणि 1 5. 5ने भाग दिलं तर उत्तर येतं 3,800. 3,800 म्हणजे 1 शेअर. मग पहिल्या पार्टनरचे 2 शेअर. मग 3,800 गुणिले 2, मग 38 गुणिले 2, 3800 गुणिले 2, 7,600. मग पहिल्या पार्टनरला जाणार 7,600. आता अमाऊंट लिहा 7,600. दुसऱ्या पार्टनरचे पण 2 शेअर आहे म्हणजे त्याला पण तेवढेच जाणार 7,600. तिसऱ्या पार्टनरचा 1च शेअर आहे. 1 शेअर म्हणजे किती? 3,800. वाटलं आपण 19,000 तिघांना वाटले. कशानुसार? रेशोनुसार. बरं, दुसरी स्टेप पण झाली आपली. झाली ना? स्टेपनुसारच सोडवतोय आपण. मग तिसरी स्टेप काय सांगते? डिडक्ट म्हणजे वजा करा, लेस करा, मायनस करा. काय मायनस करा? अमाऊंट ऑफ मॅक्झिमम लॉस. म्हणजे जी मॅक्झिमम लॉस तुम्ही तिघांना वाटली त्या तिघांची मॅक्झिमम लॉसची अमाऊंट वजा करा. कशातून? त्यांच्या कॅपिटलमधून, पार्टनरच्या कॅपिटलमधून. म्हणजे हे जे लॉस वाटलं तुम्ही 7,600, 7,600, 3,800, हे लॉसची अमाऊंट कशातून वजा करायची? यांच्या कॅपिटलमधून. मग चला वजा करू. मग तिघांना अंडरलाईन करा. फुल अंडरलाईन नाही करायची, फक्त तिघांना अंडरलाईन. स्टेप काय सांगितलं? मॅक्झिमम लॉस वाटल्यानंतर तो लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. ही तिसरी स्टेप. मग 15,000 मधून 7,600 वजा करायचे. मग 15,000 मधून 7,600 जर वजा केले तर शिल्लक किती राहतात? 7,400. परत 12,000 मधून 7,600 वजा करा, शिल्लक किती राहतात? 4,400. आणि 4,000 मधून 3,800 वजा करा, शिल्लक किती राहतात? 200. राहिलं. तिसरी स्टेप पण आपण कंप्लीट केली. कोणती? की मॅक्झिमम लॉसची अमाऊंट त्यांच्या कॅपिटलमधून वजा केली. झाले 3 स्टेप. 3च स्टेप महत्त्वाचे आहे. चौथी स्टेप फक्त चेक करायचं. काय चेक करायचं? चेक करा काय? रिमेनिंग बॅलन्स. वजा केल्यानंतर तो बॅलन्स कसा शिल्लक राहिला. मग रिमेनिंग वजा केल्यानंतर हा बॅलन्स शिल्लक राहिला. मग वजा केल्यानंतर बॅलन्स 2 प्रकारचा असू शकतो. एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह आला की निगेटिव्ह आला चेक करा. जर तुमचा वजा केल्यानंतर बॅलन्स तिघांचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह आला तर स्टेप कंप्लीट. पुढं सोडवू नका, संपलं स्टेप. मग डायरेक्ट तिघांना काय करून टाका? पेमेंट करा, कारण त्यांचा बॅलन्स कोणता आला? पॉझिटिव्ह आला. मग तिघांचा बॅलन्स जर पॉझिटिव्ह आला तर तिथून पुढं सोडवू नका. स्टेप कंप्लीट झाल्या. आणि जर तिघांपैकी एकाचा जरी बॅलन्स निगेटिव्ह आला, तर काय सांगितलं? सॉल्व स्टेप नंबर 5. म्हणजे स्टेप नंबर 5 कंपल्सरी नाही आहे. ती कधी सोडवायची? जेव्हा 3 पार्टनरच्या बॅलन्सपैकी एखाद्या पार्टनरचा बॅलन्स काय येणार? निगेटिव्ह येणार. निगेटिव्ह बॅलन्स जर आला तर 5वी स्टेप आहे. निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्ह पार्टनर जे असतील त्यांना वाटा. निगेटिव्ह पार्टनर म्हणजे इनसॉल्वंट पार्टनर, पॉझिटिव्ह पार्टनर म्हणजे सॉल्वंट पार्टनर. मग जो कोणी इनसॉल्वंट झाला, ज्याचं काही निगेटिव्ह बॅलन्स आलं, ते सॉल्वंट पार्टनर म्हणजे पॉझिटिव्ह पार्टनरला वाटा. आणि ते वाटताना, ते डिस्ट्रीब्यूट करताना नवीन रेशो तुम्हाला काढावा लागेल, कॅपिटल रेशो. आणि कॅपिटल रेशो कुणाचा काढायचा? पॉझिटिव्ह पार्टनरचा काढायचा. परंतु हे कधी सोडवायची? 5वी स्टेप. निगेटिव्ह आला तर आपण आपला बॅलन्स चेक करू ना अगोदर, निगेटिव्ह आला का पॉझिटिव्ह आला. 7,600 वजा केल्यानंतर बॅलन्स राहिला 7,400, याचा राहिला 4,400 आणि याचा राहिला 200. तिघांचे अमाऊंट पॉझिटिव्ह आहे प्लसमध्ये, एखाद्याची पण अमाऊंट मायनसमध्ये आलेली नाही. मग तिघांच्या अमाऊंट प्लसमध्ये आल्या म्हणजे पॉझिटिव्ह आल्या. मग आपल्याला काय सांगितलं? पॉझिटिव्ह आलं तर स्टेप काय झाल्या? कंप्लीट झाल्या. सोडवू नका. मग तिघांना काय करून टाका? पेमेंट करून टाका. आपल्या स्टेप संपल्या. तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, आपल्याला 5वी स्टेप सोडवायची नाही. जर एखाद्याचं उत्तर मायनसमध्ये आलं असतं तर आपण 5वी स्टेप सोडवली असती.
मायनस पार्टनर प्लस पार्टनरला आपण डिस्ट्रीब्यूट केलं असतं. तर आता तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, तिघांना पेमेंट करून द्या. म्हणजे नियम आहे पेमेंट मॅक्झिमम लॉस वजा केल्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहतो, जर तो पॉझिटिव्ह शिल्लक राहिला तिघांचा तर तिघांना पेमेंट करा. तर तिघांचा पॉझिटिव्ह शिल्लक राहिला मग आता पेमेंट करा. लेस पेड टू ABC, तिघांना पेड करतोय आणि आत्ता पेड करत आहोत. मग किती? 12,000 आपल्याकडे आहे. तर आत्ता कॅश कॉलममध्ये लिहा 12,000. आणि अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला, तिघांचं पॉझिटिव्ह उत्तर जर आलं तर त्या तिघांच्या पॉझिटिव्ह उत्तराची टोटल जर तुम्ही केली तर ती तुमच्या कॅशला मॅच होणार. म्हणजे 7,400, 4,400 आणि 200 तिघांची टोटल जर केली तर ती 12,000च भरणार. या पद्धतीने चला. मग आता याला किती पेमेंट करायचं? तर याला करायचं 7,400. याला किती करायचं? त्याचं पॉझिटिव्ह उत्तर किती आलं? 4,400. मग तेवढं पेमेंट करा 4,400. आणि याचं पॉझिटिव्ह उत्तर 200. जेवढं पॉझिटिव्ह उत्तर आलं असेल तेवढं पेमेंट करा. आणि आता पूर्ण अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग आता बॅलन्स काढूया आपण. 12,000 आपल्याकडे होते, 12,000 आपण पेड केले, कॅश संपली. आता तुम्ही 7,400 पेड केले. बरेच विद्यार्थी काय करतील? लगेच 7,400 7,400 मधून वजा करतील. पेड केलेली अमाऊंट ही आहे आणि यामध्ये ज्या या अमाऊंट दिसतात ना, या सगळ्या मॅक्झिमम लॉसच्या स्टेप आहे. मग वजा कशातून करायचं? तर ही अमाऊंट जी तुम्ही पेड केली पार्टनरला, ही अमाऊंट त्यांच्या कॅपिटलमधून वजा करायची. मग कॅपिटल किती? 15,000. आत्ता पेमेंट किती झालं? 7,400. मग 15,000 मधून 7,400 वजा करायचे. मग 15,000 मधून 7,400 वजा करा, शिल्लक राहिले 7,600. शिल्लक राहिले 7,600. याचा बॅलन्स किती? कॅपिटल 12,000. मग 12,000 मधून पेमेंट किती झालं? 4,400. मग 12,000 मधून 4,400 वजा करा, शिल्लक राहिले 7,600. आणि याचं कॅपिटल होतं 4,000, त्याला पेमेंट किती झालं? 200. म्हणजे याला शिल्लक राहिले 3,800. म्हणजे पेड केलेली अमाऊंट त्यांच्या ओरिजिनल कॅपिटलमधून वजा करायची. हे तुम्हाला ॲरो दाखवलं मी. ॲरो मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवलं, परीक्षामध्ये नका करत चालू असं ॲरो. तर समजून घ्या. आता कॅश कॉलममध्ये नजर ठेवा. कॅश संपली तर काय करायचं? इन्स्टॉलमेंट. 2 इन्स्टॉलमेंट आपल्या झालेल्या आहे. इन्स्टॉलमेंट नंबर 3 शेवटची इन्स्टॉलमेंट 6 मार्च. मग डेट कॉलममध्ये लिहा 6 मार्च 2024. आणि हे मी इरेज करतो. मॅक्झिमम लॉस कसा वाटला होता ते मी तुम्हाला दाखवलं होतं फक्त. मग किती नंबरची इन्स्टॉलमेंट वापरताय? 3 नंबरची. मग लिहा 3rd इन्स्टॉलमेंट किंवा 3rd रिअलायझेशन लिहिलं तरी चालतं. 3rd इन्स्टॉलमेंट. तिसऱ्या इन्स्टॉलमेंटची अमाऊंट किती? 9,300. कॅशमध्ये लिहा. आणि याच्यासोबत एक्सपेन्सेस दिले तर एक्सपेन्सेस लगेच पेड करा. लेस एक्सपेन्सेस. मग एक्सपेन्सेस किती? 300. मग 300 वजा करा. फक्त कॅश कॉलममध्ये अंडरलाईन करा. किती बॅलन्स शिल्लक राहिला? 9,000. आता 9,000 वाटायचे तिघांना. ज्या वेळेस नवीन इन्स्टॉलमेंट घेणार आणि तिघांना पेमेंट करणार, परत त्या स्टेप रिपीट करायच्या. कोणत्या स्टेप? या 5 स्टेप. मग पहिली स्टेप परत रिपीट, मॅक्झिमम लॉस सोडवा. मग मॅक्झिमम लॉस इथं वरती सोडवला होता तसंच सोडवायचं. पर्टिक्युलरमध्ये सूत्र लिहा. अगोदर आपण थोडीशी जागा ॲडजस्ट करून घेऊ म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजेल. मग वरती बघा, आपण पहिले मॅक्झिमम लॉस असं सोडवलं होतं तसंच सोडवायचं. परत रिपीट, त्याच स्टेप रिपीट करायच्या. मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू, सूत्र बघा वरती मी लिहिलेलं आहे, टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग टोटल कॅपिटल म्हणजे तिघांचा कॅपिटल किती शिल्लक राहिला? 7,600, 7,600, 3,800. तिघांची टोटल करा. मग तिघांची टोटल जर केली तर ती येणार 9,000. ती येणार किती तुमची? 19,000 मायनस कॅश अवेलेबल. या सिच्युएशनला कॅश किती अवेलेबल आहे? 9,300 नाही. एक्सपेन्सेस दिल्यानंतर इथं बघा किती कॅश आहे? 9,000. मग मायनस 9,000. मग इथं उत्तर आलं आपलं मॅक्झिमम लॉस. खूप सोपं आहे सोडवायचं. मॅक्झिमम लॉस इज इक्वल टू 19 मधून 9,000 गेले म्हणजे शिल्लक किती राहिले? 10,000. मॅक्झिमम लॉस आला 10,000. टोटल कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल या सूत्रानुसार मॅक्झिमम लॉस सोडवा. अजून एक ट्रिक सांगतो. पहिल्यांदा मॅक्झिमम लॉस सोडून झालेलं असेल आणि तुम्ही दुसऱ्यांदा सोडवत असाल मॅक्झिमम लॉस, आपण दुसऱ्यांदा सोडवते, तर इथं जी टोटल कॅपिटलची अमाऊंट येते ना
तर ती टोटल करण्याची पण गरज नाही. ट्रिक सांगतो, मागच्या मेथडचा म्हणजे मागच्या स्टेपमध्ये मॅक्झिमम लॉस जो आला तो पुढच्या स्टेपचा टोटल कॅपिटल, म्हणजे हा मॅक्झिमम लॉस बघा इथं आपलं टोटल कॅपिटल. आत्ता का मॅक्झिमम लॉस 10,000, जर पुढच्या वेळेस तिसऱ्यांदा परत मॅक्झिमम लॉस सोडवलं तर तिथं टोटल कॅपिटल तुमचा 10,000च येणार. तर या पद्धतीने ती ट्रिक लक्षात घ्या. बरं, मॅक्झिमम लॉस कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करायचं, ट्रान्सफर करायचं तिघांना. कोणत्या रेशोनुसार, प्रॉफिट शेअरिंग रेशो. बघा आपण इथं तिघांना ट्रान्सफर केलं होतं. मग लिहा मॅक्झिमम लॉस इज ट्रान्सफर टू तिघांना ए बी सी, आणि रेशो नवीन काढायचा नाही, प्रॉब्लेमच्या रेशोनुसार 2 2 1. मग आता मी दाखवत नाही तुम्हाला किती वाटायचे, 10,000. मग 10,000 भागिले किती, 2 आणि 2 4 आणि 1 5. मग 10,000 भागिले 5 करा, किती येतं, 10,000 भागिले 5 केलं तर उत्तर येतं 2,000. 2,000चा एक शेअर, मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती, 2. मग 2,000 गुणिले 2 म्हणजे 4,000. एला द्या 4,000. मग एच्या कॉलममध्ये 4,000, बीचे पण 2 शेअर आहे म्हणजे 4,000, आणि सीचा एकच शेअर आहे म्हणजे 2,000. तिघांना मॅक्झिमम लॉस 10,000 रुपये वाटला. आपण तिघांना वाटल्यानंतर स्टेप काय सांगते आपल्याला, मॅक्झिमम लॉस वाटल्यानंतर ती अमाऊंट त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. मग मॅक्झिमम लॉसची अमाऊंट त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा, अंडरलाईन करा, म्हणजे ही अमाऊंट त्यांच्या कॅपिटलमधून वजा करायची. मग 7,600 मधून 4,000 वजा करा, मग शिल्लक राहिले 3,600. 7,600 मधून 4,000 वजा करा, शिल्लक राहिले 3,600, आणि 3,800 मधून 2,000 वजा करा, शिल्लक राहिले 1,800. केलं वजा, म्हणजे मॅक्झिमम लॉस अमाऊंट तिघांना वाटायचं, आणि वाटल्यानंतर तो लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करायचं. बस झालं. बरं, झाली ही स्टेप. झाल्यानंतर काय केलं, वजा पण केलं आपण. 3 स्टेप झाल्या. त्याच्यानंतर काय करायचं, फक्त चेक करायचं. वजा केल्यानंतर जो शिल्लक राहिलेला बॅलन्स तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. पॉझिटिव्ह जर तिघांचा आला, स्टेप संपल्या, तिघांना पेमेंट करा. आणि एखाद्याचं जरी उत्तर निगेटिव्ह आलं तर 5वी स्टेप, निगेटिव्ह उत्तर, निगेटिव्ह बॅलन्स पॉझिटिव्ह पार्टनरला वाटायचं कॅपिटल रेशोने. मग आपण चेक करू आपलं बॅलन्स पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. याचा बॅलन्स पॉझिटिव्ह आहे, याचा पण पॉझिटिव्ह आणि याचा पण पॉझिटिव्ह. तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, कुणाचंच मायनसमध्ये नाही आलं. म्हणजे याचा अर्थ उत्तर जर पॉझिटिव्ह आलं, लॉस वाटल्यानंतर उत्तर जर पॉझिटिव्ह आलं तर स्टेप काय झाल्या, कंप्लीट. तिघांना पेमेंट करून टाका. मग पुढं सोडवायचंच नाही, करून टाका पेमेंट. मग हे अगोदर इरेज करू. मग तिघांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, मग तिघांना पेमेंट करा. मग इथं लिहा लेस पेड टू ए बी सी. आता पेड करताय, मग तुमच्याकडे कॅश किती, 9,000. मग 9,000 पेड करा. जेवढी कॅश तेवढंच पेमेंट करणार. आणि या तिघांची टोटल केली 3600, 3600, 1800, तर ती टोटल तुमच्या कॅशला मॅच होणार. बघा 9,000च भरणार. मग किती पेमेंट करणार, याचं आलेलं पॉझिटिव्ह उत्तर. पॉझिटिव्ह उत्तर किती आलं, 3,600. जेवढं पॉझिटिव्ह उत्तर तेवढं पेमेंट करा. याचं पॉझिटिव्ह उत्तर 3,600, तेवढं पेमेंट करा. याचं पॉझिटिव्ह उत्तर 1,800, तेवढं पेमेंट करा. आणि पेमेंट केल्यानंतर अंडरलाईन करून बॅलन्स काढा. मग आता 9,000 आपल्याकडे होते, 9,000 देऊन टाकले, कॅश संपली, लायबिलिटी अगोदरच नील झाल्या. आता 3,600, 3,600 आणि 1,800 कशातून वजा करायचे. मी मागच्या स्टेपला पण दाखवले होते, कशातून वजा केले होते, कॅपिटलमधून. म्हणजे हा पेमेंट तुम्ही आत्ता केला, मग मध्ये जे सोडवलं ते मॅक्झिमम लॉसच्या स्टेप आहे, त्याला काही करू नका. मग हे पेमेंट तुम्ही आत्ता केलं 3,600, 3,600, 1,800, हा पेमेंट डायरेक्ट त्यांच्या कॅपिटलमधून वजा करा. हे ॲरो परीक्षेमध्ये करू नका, मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवतोय, तेवढे तसे तुम्ही समजदार आहात. तर 3,600 कशातून वजा करायचे, 7,600 मधून. मग मला सांगा किती उत्तर येतं. मग 3,600 7,600 मधून वजा करा, उत्तर शिल्लक राहिलं 4,000. परत 3,600 7,600 मधून वजा करा, उत्तर शिल्लक राहिलं 4,000. आणि 1,800 3,800 मधून वजा करा, किती शिल्लक राहिले, 2,000. बरोबर. तर या पद्धतीने आपल्या अमाऊंट शिल्लक राहिल्या. कॅशवर नजर ठेवा, कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. 3 इन्स्टॉलमेंट झाल्या, 3च इन्स्टॉलमेंट आहे, 4थी इन्स्टॉलमेंट नाही. मग इन्स्टॉलमेंट नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे याचा अर्थ यांना पेमेंट होणार नाही. मग पेमेंट नाही म्हणजे यांचा काय झाला, लॉस झाला. मग एवढा लॉस झाला, त्याला नाव द्या. इन्स्टॉलमेंट संपलं, इन्स्टॉलमेंट संपल्या, प्रॉब्लेम संपल्या, डायरेक्ट नाव देऊन टाका रिअलायझेशन लॉस. कधी, इन्स्टॉलमेंट संपल्यावर. या पद्धतीने मॅक्झिमम लॉस मेथडनुसार तुम्ही रिअलायझेशन लॉस शोधू शकतात. आता तुम्हाला मी सगळ्यांना माहिती आहे, लायबिलिटी आपण ज्या नील केल्या त्या सरप्लसनुसारच नील केल्या. फक्त जेव्हा पार्टनर शिल्लक राहतील, जेव्हा फक्त पार्टनर शिल्लक राहतील
तेव्हा या स्टेपनुसार सोडवायचं. मग पहिले मॅक्झिमम लॉस सोडवायचं या सूत्रानुसार, त्याच्यानंतर आलेला मॅक्झिमम लॉस तिघांना वाटायचा आपल्या प्रॉब्लेमच्या रेशोनुसार. वाटल्यानंतर तो लॉस त्यांच्या कॅपिटलमधून वजा करायचा आणि वजा केल्यानंतर फक्त चेक करायचं उत्तर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आपलं दोन्ही वेळेस वजा केल्यानंतर उत्तर पॉझिटिव्ह आलं होतं, इथं पण आणि इथं पण पॉझिटिव्ह उत्तर आलं तर 4च स्टेप सोडवायच्या, 5वी स्टेप सोडवू नका. पॉझिटिव्ह उत्तर आलं म्हणजे तिघांना पेमेंट करून टाका. मग लगेच बघा यांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, आपण तिघांना पेमेंट केलं, लेस पे टू ABC. यांचं उत्तर पॉझिटिव्ह आलं, लगेच आपण तिघांना पेमेंट केलं, लेस पे टू ABC. जर एखाद्याचं उत्तर हे जे वजा केल्यानंतर मॅक्झिमम लॉस वजा केल्यानंतर एखाद्याचं उत्तर मायनसमध्ये आलं तर 5वी स्टेप सोडवायची आणि तो मायनस म्हणजे निगेटिव्ह बॅलन्स कुणाला वाटायचा, पॉझिटिव्ह पार्टनरला, आणि तिथं नवीन रेशो काढायचा कॅपिटल रेशो पॉझिटिव्ह पार्टनरचा. तर पॉझिटिव्ह पार्टनरचा कॅपिटल रेशो कसा काढतात तसा प्रॉब्लेम सुद्धा आपण पुढे घेणार आहोत. आता आपल्याला दोन्ही वेळेस उत्तर पॉझिटिव्ह आले म्हणजे आपल्याला 5वी स्टेप सोडवायची गरज नव्हती. आपण पुढचा प्रॉब्लेम असा घेऊ की ज्याच्यामध्ये निगेटिव्ह बॅलन्स येईल आणि आपण तो पॉझिटिव्हला वाटू म्हणजे 5वी स्टेप सोडवू. तर आत्ता आपण बेसिक प्रॉब्लेम इथं सोडून घेतला, याचाच महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला सोडूया. आय होप तुम्हाला रिअलायझेशन लॉस मॅक्झिमम लॉस मेथडनुसार आपण कसा सोडवला समजलेला असेल. थँक्यू.